नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ब्लाउजला गोट घालण्याची सगळ्यात सोपी पद्धत। तर आता इथे मी ब्लाउजचं पूर्ण शिलाई करून घेतलेली आहे। आता इथे गोट लावताना सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो हुक पट्टी आणि आय पट्टी एकसारखी आली की नाही तो अगोदर पाहून घ्यायचा, नाही तर हुक पट्टी आय पट्टी कमी जास्त झाली असेल तर ती आधी व्यवस्थित सारखी करून घ्यायची आणि मग गोट घालण्यासाठी गोट पाइपिंगसाठी पट्टी कट करायची आहे। आता इथं मी तिरकस पट्टी न कापता सरळ पट्टी आता मी हे जे कटिंग करत आहे हे साडी थोडीशी तिरकस होती म्हणून पिकोमध्ये हे कापड कट झालेलं आहे। आता याच कापडापासून आपण साडीला पाइपिंग करणार आहोत। तर इथं रुंदी किती घ्यायची पट्टीची, तर इथं 1.5 इंच घ्यायचं आहे। 1.25 इंच रुंद तुम्ही कॉटनचं ब्लाउज असेल तर घ्यायचं, पण आता हे थोडंसं मार्बलमध्ये येतं तर हे जे धागे वगैरे निघतात म्हणून थोडंसं कापड एक्स्ट्राचं ठेवायचं। म्हणजेच 1.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे रुंदीला आणि लांबी जेवढी गळ्याची लांबी आहे तेवढी घ्यायची आहे। तुम्ही जर नवीन असताल तर व्यवस्थित मार्किंग करून तुम्ही कट करा। आता इथे मला अंदाज आलेला आहे म्हणजे किती मेजरमेंट असू शकतं आणि कटिंग करताना सुद्धा एका लाईनमध्ये सरळ कात्री धरली, एकदा मेजरमेंट घेतलं आणि एका लाईनमध्ये सरळ कात्री ठेवली की एकदम एकसारखी पट्टी येते। परंतु जर नवीन मैत्रिणी असतील तर थोडंसं वाकडं तिकडं होतं, म्हणून नवीन मैत्रिणींनी अगोदर मार्किंग करून घ्या आणि मग कटिंग करा। तर आता हे कापड साडीचं आहे तर याने पण साडीचं कापड असल्यामुळे प्लेन ब्लाउज आहे आणि हे साडीचं कापड आणि ह्याचा जर तुम्ही ब्लाउजला गोट लावला तर इतका सुंदर लुक येतो ना ब्लाउजला। त्यामुळे मी नेहमी कस्टमरला हे सजेस्ट करते की जर थोडंसं प्लेन ब्लाउज असेल आणि साडी जर डिझाईन असेल तर तुम्ही अवश्य तसं ब्लाउज लावा, किंवा मग जर ब्लाउजवरती वर्क असेल आणि साडीचं कापड प्लेन असेल तर तेही तुम्ही लावू शकता, म्हणजे गोट खरंच खूप उठून दिसतो। तर आता मी ह्या दोन्ही पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत आणि आता आपण गोट कसा लावायचा ते पाहूया। त्यासाठी मी ते ब्लाउज घेतलेला आहे। आपण गोट लावताना हुक पट्टीच्या बाजूने नाही तर आय पट्टीच्या बाजूने सुरुवात करायची आहे आणि ही पट्टी पाहून घ्यायची आहे। ज्या बाजूने आपण जॉईंट दिले तो बरोबर आतमध्ये आला पाहिजे या पद्धतीने पट्टी धरायची आहे हातामध्ये आणि पुन्हा 1/2 इंच फोल्ड करून घ्यायचे आहे। आता त्यानंतर मार्किंग पहा, इथे मी एकदम 1/4 इंचापेक्षाही कमी एवढी मार्किंग घेतलेली आहे। बरोबर त्या मार्किंगवरतीच शिलाई करायची आहे। आता ही पट्टी अशी मध्ये फोल्ड करून घ्यायची, सुरुवातीला थोडीशी मधोमध घडी घालायची आहे आणि मग जे मार्किंग केलेलं आहे त्यावरती ही पट्टी या पद्धतीने ठेवायची आहे आणि थोडीशी आधी गुंतवून घ्यायची आहे सुईमध्ये ही पट्टी आणि मग बाकीची पट्टी व्यवस्थित पकडून मग गोट घालायला सुरुवात करायची आहे। तर आता बऱ्याच मैत्रिणी म्हणतील की अगोदर एका बाजूने फोल्ड करून घ्यायची आणि मग शिलाई मारून घ्यायची आणि मग पट्टी घालायची, तर तसंही चालतं, पण मी तर अशाच पद्धतीने करते म्हणजे डबल काम पण राहत नाही आणि कमी वेळामध्ये गोट पण सुंदर घालून होतो। त्यामुळे मी काय करते, बरोबर सेंटरला या दोन्ही पट्ट्यांचे टोक आणि ब्लाऊजचं टोक जे मार्किंग आहे त्यावरती बरोबर व्यवस्थित हे दोन्ही पट्ट्यांचे टोक आले पाहिजेत शिलाईमध्ये आणि शिलाई मारताना कमी जास्त करायची नाही। जर कमी जास्त झाली तर गोटसुद्धा जाडीला बारीक मोठा होतो आणि मग तो गोट दिसायलाही व्यवस्थित दिसत नाही। त्यामुळे शिलाई मारताना अगदी सावकाश मारा, पण व्यवस्थित मारा, एकदम एकसारखी शिलाई मार्जिन घेऊन मारायची आहे। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर बऱ्याच नवीन मैत्रिणी काय करतात की जी गोट पट्टी असते ती खेचतात, तर नाही, कुठलीही पट्टी असू द्यात, तुम्ही तिरकस कापलेली असू द्यात किंवा सरळ कापलेली असू द्यात, गोट पट्टी खेचायची नाही किंवा ब्लाऊजही खेचायचा नाही। त्याने काय होतं की गोट ओढल्यासारखा होतो आणि मग तिरकस जर पट्टी असेल तर मग गोट खूप पातळ होतो, कुठे पातळ होतो कुठे जाड होतो, एकसारखा गोट येत नाही। म्हणून इथे ब्लाऊजही खेचायचा नाही आणि गोटपट्टीही खेचायची नाही, अगदी अलगद हाताने पट्टी पकडायची आहे आणि मग पूर्ण ब्लाऊजला या पद्धतीने ही पट्टी अगोदर जोडून घ्यायची आहे। आता तुम्ही पाहिलं असेल मी इथे कुठेही पट्टी खेचली नाही किंवा ब्लाऊजही खेचला नाही। त्यानंतर शेवटच्या दुसऱ्या बाजूला आलं, हुक पट्टीच्या बाजूकडनं आलं की 1/2 इंच पट्टीचं कापड एक्स्ट्राचं सोडायचं आहे आणि उरलेलं बाकीचं कट करायचं आहे, कारण हे 1/2 इंचाचं आपण आतमध्ये फोल्ड करणार असतो। तर हे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे अगोदर, ह्याला शिलाई मारून पॅक करायचं। त्यानंतर महत्त्वाची टिप, हे जे धागे निघतात ना ते अगोदर व्यवस्थित कट करून घ्यायचे आहे। तर बऱ्याच मैत्रिणी हे करत नाही, मग काय होतं की ज्यावेळेस आपण पाइपिंग करून घेतो त्यानंतर हे धागे त्या पाइपिंगच्या बाहेर दिसतात, मग ब्लाऊजची फिनिशिंग चांगली दिसत नाही।
तर आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येण्यासाठी ही गोष्ट अवश्य करायची। हे जे असे छोटे छोटे धागे निघतात, कमी जास्त कापड असेल तेही व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आणि मगच पायपिंग उलटी करून घ्यायची। आता इथे पहा मी पूर्ण धागे एक्स्ट्राचे कट केलेत, त्यानंतर इथे आपण पायपिंग करणार आहोत। आता त्यासाठी हा जो सिलाईचा भाग आहे तो खालच्या बाजूने पूर्ण वरती धरायचा आणि ही जी पट्टी आहे ती त्याला अशा पद्धतीने व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीने आणि सुरुवातीला अगोदर सुई गुंतवून घ्यायची थोडीशी, त्यानंतर खालच्या अंगठ्याने आतला जो पट्टी जोडलेला भाग आहे तो वरती लोटायचा आणि वरच्या अंगठ्या शेजारच्या बोटाने हा जो पट्टीचा भाग आहे तो त्याला गुंडाळून घ्यायचा। म्हणजे काय होतं की गोट जाडसर येतो आणि एक सारखा बारीक गोट येतो। तर याच पद्धतीने पूर्ण ब्लाऊजला गोट घालून घ्यायचा आहे। सावकाश गोट घालताना थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण गोट जर व्यवस्थित आला तरच कस्टमर खुश होतात। बऱ्याच कस्टमर तर तुम्ही शिवलेल्या ब्लाऊजचे गोट चेक करतात आणि त्यानंतर तुमच्याकडे ब्लाऊज शिवायला देतात। तर चला, तुम्हाला ही जी माहिती आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका, कमेंट करून सांगा। तर आता मी पूर्ण ब्लाऊजला गोट लावून घेते आणि मग पाहूयात ब्लाऊजचा फायनल लुक। तर पहा, ब्लाऊजला पूर्ण गोट घालून झालेला आहे। मी तुम्हाला ही आतली बाजू दाखवते। तर अगदी फिनिशिंगसह गोट ब्लाऊजला घालून झालेला आहे। हे पहा, अशा पद्धतीने खूप सुंदर आणि एकसारखा गोट ब्लाऊजला घालून झालेला आहे। तुम्हाला जर मी दिलेली माहिती आणि गोट घालण्याची पद्धत माझी आवडली असेल तर कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या कोणी नवीन मैत्रिणी शिलाई काम शिकत असतील तर त्यांना शेअर करायला विसरू नका। तर चला, भेटूया उद्याच्या अशा नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आजचा व्हिडिओ पाहिला त्यासाठीही मनापासून धन्यवाद।